गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील स्वतः आपल्या सोबत आहेत। चंद्रहार पाटील जी आपलं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन देखील। ठाकरे गटानं आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट उमेदवारी जाहीर करून टाकली आहे। हॅलो चंद्रहार पाटील जी, आपण माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो पोहोचतो। हा, पहिल्यांदा तर आपलं अभिनंदन। आपल्याला उमेदवारी ठाकरे गटानं जाहीर केलेली आहे। सांगलीमध्ये काँग्रेस सोबत तुम्ही आता कसं जुळवून घेणार? महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करू। मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की माझी उमेदवारी घोषित होण्यापूर्वी की महाविकास आघाडी जो उमेदवार देईल, ज्या पक्षाचा देईल, त्याच्याबरोबर आपण एक संघपणे पाठीमागे राहून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी सर्वांनी मिळून करायचा। मात्र चंद्रहार पाटील जी, आपण पाहतोय की काँग्रेसचं शिष्टमंडळ आज विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे। विश्वजित कदम असतील, नाना पटोले स्वतः असतील किंवा विशाल पाटील असतील, सांगलीची जागा काँग्रेसचीच असं त्यांचं ठाम मत होतं। मात्र आता ठाकरे गटानं तुम्हाला उमेदवारी जाहीर केली आहे। मी पूर्वी पण सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल, आता तसा विचार केला तर गेल्या वेळेसची ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे। आदरणीय राजे शेट्टी साहेब ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होते त्यावेळेस विशालदादा उमेदवार होते महाविकास आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे। त्यावेळेस ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेली आहे महाविकास आघाडीतून। त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करू आणि हा विजय निश्चित खेचून आणू। बरं, नक्की चंद्रहार पाटील जी, आपण TV9 मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद आणि लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला शुभेच्छा। तर मावळमधून आपण बघतोय